सगळंच विलक्षण. मला अजूनही कधी कधी वाटतं ते स्वप्न असावं, पण ते स्वप्न नाही. स्वप्न पण केव्हा म्हणतो, जेव्हा त्यातली एखादी तरी घटना मनात तरंगून जाते. तथापि असला विचार माझ्या मनात कधी मुळीच आला नाही, आणि म्हणूनच ते सगळं विलक्षण. सौ लीला देशपांडे. स्वतःबद्दल जिला काही विशिष्ट कल्पना आहे अशी, स्वतःकरिता जिला काही विचार करता येतो अशी, सुखवादी, सुखानेच राहणारी, सुरेख नाही, सुरूप पण नाही, पण मोहकपणा जास्त, छानच दिसायची. पती कुठे शिकायला गेला होता, ही सुशिक्षित, घरी बसून करायचं काय, आणि म्हणूनच ती ह्या कॉलेजात आली. शिक्षणशास्त्राचा अभ्यास पुढल्या आयुष्यात कधीतरी कामी येईल, निदान शिक्षणिक तर होता येईल, हा उद्देश. तुम्ही पती निवडला तो अगदीच हाय, तुम्हाला अजिबात शोभत नाही. मी तो माझ्यासाठी निवडलाय, तुमच्यासाठी मुळीच नाही. काय नवीन साडी की काय, साडीचा रंग विटेल. तुम्ही वापरून पाहिलाय का? तर अशी ही सौ लीला देशपांडे, आणि असा हा मी. तवर जे स्वप्न का काय असं म्हटलं ना, ते सांगतो. माझे कपडे व्यवस्थित आहेत? मी म्हंटल माझे कपडे व्यवस्थित आहेत. बरं, मग असे कपडे माणसं कधी करतात? दुसऱ्याच्या खोलीवर छापा घालताना. कोटी करण्या इतका माझा प्रश्न पाचकळ नाही. मी फिरायला जायला आले. आपण जाऊया? खूप लांब जाऊया. खूप फिरावंसं वाटतंय. मग करा ना कपडे. पण काय? मी इथे दारात उभी राहते, बाहेर बघत. हा, चटकन करा बघू कपडे. थांब.
झालं? पाहू मी? हा, आलो आलो. हा इथला मार्बल हॉल छान दिसतो नाही? या मोटारीनं बाई फारच वाईट. किती धूळ जाते नाका तोंडात. या इथल्या इमारती म्हणे राजा गोकुळदासच्या आहेत. सरकारनं वार्षिक 1 रुपया भाड्यानं वापरायला घेतलंय. आज काय मौनाचा दिवस आहे गांधी बाबा आपला? छे छे. मग आम्हा पामरांची बोलायला काय घ्याल? एका शब्दाला किंमत किती? असं काय बोलता? मग कसं बोलू? आपण फिरायला आलोत ना, मग कसा उल्हास वाटायला हवा. शिवाय मी मुद्दाम नाही का आले. एक गोष्ट सांगू? नाही, तुम्हाला आवडेल म्हणून मुद्दाम सांगते. मी आज पहाटे उठले तेव्हा तुमची ती आवडती चांदणी पाहिली. अगदी तुम्ही सांगता तसं वाटतं नाही आपल्याला? टपोरी टपोरी फुलं कुठून तरी पडतायत, अगदी जवळशी, तोडून घ्यावीत जशी. तुम्ही काही बोलला नाहीत. काय बोलणार? मग बोलायलाच नको का आपण? असं नाही. आणखी एक गोष्ट सांगू? सांगा. आज बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत तर. बरं, नाही सांगत. सांगा ना. आणखीन कोणती ती दुसरी गोष्ट? मी नाही सांगत. तुम्ही बायका म्हणजे ना. अगदी तेच. मला वाटलं मी माझी नेहमीची पातळ वापरली तर तुम्हाला बुजल्यासारखं होईल, संकोच होईल, जसा नेहमी होतो. मग तुम्हाला नीट बोलता यायचं नाही माझ्याशी. कदाचित तुम्ही आलाही नसतात माझ्या बरोबर आज, नाही? का? बरं वाटलं नाही तुम्हाला? मुळीच नाही. माझ्या मनाचं समाधान मला व्यक्त करता येत नाही. हे मनाचं समाधान हे दर्शवायचं कसं? मन उघडता येत नाही. मी कृतज्ञता दर्शवली तर ती चालेल? नाही. म्हणजे मला ती नकोय. तुम्हाला कृतज्ञता वाटली का? मला ती नकोय. तुम्हाला आनंद झाला का? मला तो हवाय. तुम्हाला आनंद वाटावा म्हणून आनंद मला? एक प्रश्न विचारू? हो. आज अगदी माझं अनुकरण चालवलंय ते? तसं नाही, पण मगाशी तुम्ही म्हणालात माझा आनंद म्हणून. माझ्या आनंदाचं कारण असण्याचं कारण? ते तुम्हाला कळायचं नाही. कळेल. सांगा. सगळा विरस होईल तुमचा. आता नाही सांगितलं तरी तो होईलच. मग सांगा ना. मुळीच नाही.
आज मी मनापासून प्रयत्न केलाय तुम्हाला खेळकर करण्याचा. एरवी माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. मी कशी आहे याची तुम्हाला चांगलीच कल्पना आहे. आज मन कसं अस्वस्थ होतं, अजूनही आहे. हॉस्टेलमध्येही परत जावंसं वाटत नाहीये. तिथे तरी काय आज त्यांचं पत्र यायचा अखेरचा दिवस. गेले 2 दिवस मी वाट बघतेय ते पत्र. ते वाचायला देखील मी माझ्या मनाची तयारी करत असते. पुरुषाच्या सहवासाची कशी भुरळ पडते, तो दर्प किती हवा हवासा वाटतो हे त्याची जाणीव तुम्हाला नसेल. मला, आम्हा स्त्रियांना ते कळतं. त्यांचं ते पत्र, त्यांचा तो अमूर्त सहवास माझं मन अगदी आसवतं. आणि कालपासून त्यांचं पत्र आलं नाही. मन खूप अस्वस्थ झालं शेवटी. म्हणून माझ्या मैत्रिणी मला नकोशा झाल्या. शिवाय मला माझी जबाबदारी होती. म्हणून मी तुमच्या बरोबर आले. तुमच्यावर माझा विश्वास आहे. म्हणून तुम्ही बोलावं. आणखी एक सांगायला आले. हे सगळं विसरून जा. यावरून काही आडाखे बांधू नका. नाही, तुम्ही थोडे फाजील हळवे आहात म्हणून मुद्दाम सांगते. यात काही अधर्म नाही, दोष नाही, काही विशेष नाही. उद्या त्यांचं पत्र नक्की येईल. मी सुद्धा त्यांना तितकंच चांगलं लिहिलं. जा, सगळं विसरून स्वस्थ सुद्धा. माझ्या जाण्याची वाटी न पाहता ती जशी आली तशी झपाझप परत जाऊ लागली. पाण्यात सोडलेले सायंकाळचं पुष्पदीप तरंगावर हेलावत पुढे जावा तसा. मी तसाच पाहत राहिलो. काय झालं होतं? आकाशात दूर दूर अधांतरी उडत राहणाऱ्या घारीनं भक्ष्याच्या लालचेनं झडप घालावी. तो मेल तो लचका तोडून पुन्हा तितकंच उंच, तितकंच अंतराळी उडून आकाशाचा ठाव घ्यावा. आणि आपण आपलं काय हरवलंय म्हणून पाहत राहू. नुसतंच पाहत राहू.